आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. उर्वशी काय करू तुझं? काय वाढून ठेवलेस पुण्यात? हा, एक काम तुला धड जमत नाही. नुसती मिजास मिरवायची म्हटलं का नाही तेवढं जमतं तुला. हो, माझी मिजास काढू नका. तुम्ही इतक्या वेळा तोंडावर आपटलाय त्याचं काय? अगं 10 ते एकदा होतं असं. पण तुमचं काय अजून कितीदा आपटणार आहे तुम्ही? हो, माझा आत्ताचा प्लॅन ना भारीच होता बरं का. भारीच म्हणलं पाहिजे. काय झालं त्यातलं? ना त्या शर्वरीला किडनॅप करता आलं, ना या अक्षराला ह्या सगळ्या जाळ्यात अडकवता आलं, आणि आता ही विमल गेली पळून. लावला चोना. बघ की तर काय करायली? हो, तोंड मिठा जरा. मला तरी काय माहित ही बी आधी तो कुठं कडमडली म्हणून. आता काय खरं नाही उर्वशी. आता तर आपली पूर्ण वाट लागणार. अक्षरानं जर हिला बघितलं ना तर आपला खेळ खाल्लास. ते काही सोडत नाही आता हिला. अहो, हिला बजावलं होतं घरातनं बाहेर पडायचं नाही म्हणून, तरी ही बया डायरेक्ट इथं कोलमडली. अगं आता इथंच बोंबलत बसणार आहेस का? हा, जा तिकडे जा, तिला घेऊन ये. कोणी बघायच्या आधी इकडे घेऊन ये. जा. ओय वय सुंदर. अहो, आता हिला सुंदर कशाला पाहिजे? आज माझे ग्रह फिरल्यात बहुतेक. चादर पूर्ण पायाला, त्यातून मावशी आली राहायला. असं झालंय. आता ही बया बाहेर नको यायला, नाहीतर आगीतून पडून फुपाट्यात. ए सुंदर. ताई, मी बघते हा सुंदर कुठे आहे ते आणि पाठवते तुमच्या खोलीत. अरे हे तू. ताई, मला लई तुमची मदत हवी. खूप अडचणीत आहे हो मी. एक शब्द बोलू नकोस. अक्कल काही घाणवत ठेवली आहेस वय? मग हजारदा सांगितलं तुला घराबाहेर पडायचं नाही म्हणून, तरी बी मिरवत इथं आलीस. मग आता मला हार्ट अटॅक यायची वेळ आली ग. किती फोन केले तर फोन बी बंद तुझा. कशाचा मागमूस नाही. काय समजायचं मी? तू मागशील तेवढे पैसे तुला तोंडावर फेकलेत, तरी बी तुझी ही नाटकं. किती बी पूर्वा सोहाळे आणि भिकाऱ्याला भिकेचे डोहाळे. असं झालंय तुझं. वही मला डोकं नाही असं समजा. हा, आणि शेवटची तेवढी मदत करा बघा. मला पैसे द्यावं, लई अडचणीत आहे मी. गय बाई, वर्षात काही पैशाचं झाड लावलं आहे बाई मी. हा, गदा गदा हलवलं तुला पैसे दिलं. तुझ्या सगळ्या कामाचं पैसे तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर केल्यात ना. मग आता आणि इथे येऊन बोंबा बोंब कशाला? हे बघा, आम्ही हे समजा सोडून जाणार आहोत. म्हणजे खाऊ सोडून जाणार आहोत. अरे वा. हा, पैसे आम्ही द्यायचे आणि घर सोडून तू जायचंस वय? अशी बरी जाऊ देईन तुला मी. हे बघा, इकडे माझा जीव मुठीत धरून आली आहे. ती फक्त पैसे मागाय नाही. अव, तुमचा बी जीव वाचवाय आले आणि तुम्ही उगाच बोंबाबोंब करताय. आता आणि काय झालं? या अक्षर आली होती घराबाहेर. अरे देवा, ही वया तिथं. टेन्शन नका घेऊ. अव, ती आली याचा अंदाज लागला आम्हाला, त्यामुळे शहाणपणा करून आम्ही लपून बसलो. तिच्या हातात अजिबात घावलो नाही. बरं झालं बाई, मला संशय आलाच होता. हे सुंदर काहीतरी माती खाणार म्हणून. त्यानंच अक्षराला मदत केली असणार. आजकाल ना लई पुळका येतो त्या सुंदरला अक्षराचा. वरती समजा जाऊ दे. तुम्ही इथवर धाबा टाकत आलायस. तुमचा नवरा पोरगा कुठं आहे? बाहेर आहेत. येऊ ना तो नुसता ताप डोक्याला. त्यांना बाहेर कोणी बघितलं म्हणजे? नाही बघणार. अहो, गाडीत आहेत ते. भाड्याने गाडी केली आहे ना व, कोल्हापूर सोडून जायचं म्हणून.
म्हणूनच पैसे मागाय आले होते. हे समजा एकदा निवडू द्या, मग येईन परत. आता मला पैसे द्या म्हणजे लगेच निघते मी. अगं ते समज खरं आहे तुझं, पण या समजातनं बाहेर पडणं तुझी जबाबदारी आहे. आता आणि कसले पैसे देऊ मी? अहो माझं एटीएमचं कार्ड हरवलंय ना व, त्यामुळे मला पैसे काढता येत नाहीत. आणि आता बँकेत जाऊन पैसे काढायला येळ भी नाही आहे. अहो ती अक्षरा कधी पण आमच्यापर्यंत पोचल, बघा तुम्हाला बी लई जड जाईल. उगाच लोबाडायचं म्हणून काही बी कारण देऊ नका. चांगलं ओळखून आहे मी तुम्हाला. काय ओळखता व तुम्ही मला? हा, तुम्ही सांगितलेली समधी कामं केली आहेत की वेळच्या वेळी. वय वय बरं, पैसे फेकलेत त्या कामाचे आणि तरी बी काम अजून पूर्ण झालं नाही. तुम्ही सांगितलेली समधी कामं केली आहेत मी. आता माझे पैसे मला द्या, नाही तर मी इथे आत्ता दंगा करते बघा. हे भाई तू जरा शांत राहा. हा, देते मी तुला पैसे. हा देते, पुरुगास हित थांबून मला गोत्यात आणू नकोस. हाव जरा पैसे आणा ना. तुम्ही काय बी काळजी करू नका, ही सगळी तयारी आणली. हे बघा. अगं मूर्ख बाई, हा मग धरणं का नाही घातला यो? शो साठी घेऊन फिरायलीस तू? काय मूर्त शोधत होती का बुरखा घालायला? अगं घाल ना पटकन, घाल की. जा बाई जा. काय झालं असेल? ठरल्याप्रमाणे सगळं घडत असेल ना? हॅलो हॅलो, अक्षरा मॅडम, तुमच्या सांगण्यानुसार बरंच काही हाती लागलंय. आपण पुढे जाऊ शकतो. गुड. हा, आपल्याला अजून एक काम करायचंय. हा बोला ना मॅडम, काय मदत हवी? तुम्ही प्लीज वसुंधरा मॅडमच्या वाड्यावर येता का? इथे पण एक नाटक सुरू आहे, त्याचाही शेवट करूया आपण. हो पोचतोच. हा या, मी वाट बघते. हो मॅडम, येतोच. यादव, गाडी काढा. आत्ता मुहूर्त साधून आलाय गृहप्रवेश करण्यासाठी. उर्वशी, अगं हे काय नवीन खोड? भावी मला ती बुरख्यात? वय मीच सांगितलं तिला, कोणी ओळखू नये म्हणून बुरखा घाल. हे बारे डोकं चालवलेस तू. नाही म्हणजे डोकं आहे तुला म्हणायचं. आता लई थोबाड इचकत बसू नका. द्या तिला पैसे आणि जाऊ द्या ब्यात, म्हणजे माझ्या जीवाला शांती मिळेल. वय उर्वशी मामी, काय असं भूत बघितल्यासारखं काय बघताय माझ्याकडे? तू का आलीस इथं? का तुमचं काही महत्वाचं काम चाललंय का? माझ्यामुळे अडथळा आला? तुझं काय काम आहे ते सांग आणि चालायला लाग. ही कोण? फातिमा का? अहो तुम्हीच मागे म्हणाला होतात ना
फातिमा नावाची तुमची कुठली मैत्रीण आहे? हीच का ती? हा वय वय, तीच फातिमा मला भेटायला आलती. मग हे पैसे कसले तिच्या हातात? मीच दिलेत तिला. ती मेस चालवती, त्यात तिला नुकसान झालं म्हणून. पण तुम्ही तर म्हणत होता तुमची मैत्रीण बुटीक चालवते. हा तेच, ती मेस बी चालवती. तुला काय का चौकशा? असं कसं? घरात काही जरी चाललं असेल तरी सध्या हिशोबाची जबाबदारी माझ्यावर आहे ना. मग किती टक्के व्याजाने पैसे दिले? अगं मैत्री खातीर दिलेत तिला, असे परत मागतात वय? तिच्या वाईट वेळेला मी उपयोगी पडले ह्यातच समाधान आहे मला. जा तू फातिमा, काही काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. निघ. भाऊ असं कसं जाऊ देऊ तुम्हाला? पाहुणचार नको का करायला? आता लय झालं, मला काय सुधरणा बघ. अक्षराचा अजून काय बी पत्ता नाही आणि तिचा फोन बी नाही आलाय. तिला तिला घर सापडलं असेल ना? का तिथं काहीतरी गोंधळ झाला असेल? माझी गरज असेल काय तिला? आणि मी ऐकतो कुळ्यासारखा थांबलो आहे बघ. हे शर्वरी, मी काय म्हणतो, मी जाऊन बघून येऊ काय? तू थांबशील ना एकटी? हा थांबा, मी आलोच जाऊन. अहो सूर्यवंशी वाड्यावर पहिल्यांदा आला आहात तुम्ही. इथे रिसर स्वागत व्हायला हवं, खाणं पिणं व्हायला हवं. हीच परंपरा आहे ना वाड्याची. असं नाही जाता येणार तुम्हाला. हे बघ, उगाच तिच्या मागं लागू नको. तिला आता जरा गडबड आहे, नंतर येईल ती निवांत. हा बरं बरं, ते राहू दे. पण आता आलेच आहे तर मॅडमशी ओळख करून द्या ना. त्यांच्या घरी कोण येतंय त्यांची भेट नको करून द्यायला? आणि तसे मॅडमना ओळखी करून घ्यायला खूप आवडतं. अहो खूप आनंद होईल त्यांना. बोलवा वसुंधरा मॅडम. हो त्यांना तर नक्कीच आवडेल फातिमाला भेटायला. तुमचा तुमच्या मैत्रिणीवर किती जीव आहे, तिची किती काळजी करता, हे जर मॅडमना कळलं ना तर केवढा अभिमान वाटेल त्यांना तुमचा. थांबा, मीच बोलवते. अगं कशाला उगाच? हा तिला लई गडबड आहे, जाऊ दे की तिला. हा जातो. अहो असं कसं? हा अहो सूर्यवंशी वाड्यावरून असं कोणालाही हाकलवलं नाही आजपर्यंत. मग ही तर तुमची जीवाभावाची मैत्रीण आहे ना. मग भले तिला किती घाई असू दे, पण तिला चहा पाणी तर विचारायला हवं ना. कशाला उगीच? ते तुम्हीच ठरवताय. नाही, गडबड आहे म्हणाली ना. हो कुठे गडबड आहे? ती तर शांत उभी आहे. तुम्हीच गडबड करायला लागलाय. अहो पहिल्यांदा आल्यात ना त्या, काय समज होईल त्यांचा? फातिमा तुम्ही थांबा, मी बोलवते वसुंधरा मॅडमना. सुंदर, ये सुंदर. अरे काय झालं? हे इथं असं का उभा आहे तुम्ही? अक्षरा, तू इथं काय करते? स्वतःला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय आमच्या समोर येणार नाही असं म्हणाली होतीस ना? इसरलीस वाटतं. मी तुमच्याशी बोलत नाहीये आणि मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. खरी आहेस ना? मग सिद्ध कर. ठीक आहे मॅडम, माझं उत्तर मिळालं मला. मग आता माझाही शब्द आहे, जोपर्यंत हे सिद्ध करणार नाही तोपर्यंत या घराची पायरी चढणार नाही.
सगळं लक्षात आहे माझ्या. अगदी मरेपर्यंत विसरणार नाही. माझा काही दोष नसताना तुम्ही सगळे मला आरोपी म्हणून मोकळे झाले. आज इथे आले कारण आज स्वतःला निर्दोष करण्यासारखं माझ्याकडे काहीतरी आहे. ही कोण? अरे हो मॅडम, तुमची ओळखच करून द्यायची राहिली. ही ना आपल्या उर्वशी मामींची मैत्रीण आहे, फातिमा. सॉरी सॉरी सॉरी, जीवा भावाची मैत्रीण. बरोबर ना उर्वशी मामी? मैं निकलू क्या? थांबा, यांना सतत घाईत असतात. आता सुद्धा निघाल्या होत्या घाईघाईत. मी म्हंटल थांबा, सूर्यवंशींकडला पाहुणचार करून जा. योग्य केलं ना मी उर्वशी मामी? मॅडम, तुमची भेट करून द्यायची होती ना, म्हणून थांबवलं त्यांना. पण म्या कशाला भेटायचं हिला? काय नाही हो ताई, या अक्षराला ना वेळ लागले. उगा काय बी बडबड करते. चिंध्या गुंडाळती अंगा आणि गावभर घालती पिंगा. अव या फातिमाला पैशाची नड होती, मी दिले, एवढंच काय ते. तिला गडबड आहे, ती निघाली. जाग फातिमा. ती कुठेही जाणार नाही. मला सगळ्यांसमोर माझं म्हणणं सांगायचं. ह्यो आपल्या घरचा मुद्दा आहे. घरात गावली पावटी आणि गावभर मिरवली ड्युटी, असं नको व्हायला. अहो पण ही तुमची जीवा भावाची मैत्रीण आहे ना. तुम्ही तर तिला पैसेही दिले कधीही परत न घेण्यासाठी. मग जर घरातली भांडणं किंवा घरातल्या गोष्टी तिला माहिती झाल्या तर काय फरक पडतो? अक्षराने एवढा वाढीचार का लावलाय? ह्यात नक्की काहीतरी गेम आहे. हा काय प्रकार आहे मला कळणार आहे का? समदे असं कोड्यात कशा पायी बोलताय? आणि माझ्याकडे येणं नाही यासाठी मी जाते. थांबा मॅडम. थांब काय थांब ताई, आपण समदेत जाऊया. या अक्षराच्या डोसक्यावर परिणामच झालाय. असं घरचा विषय बाहेरच्या लोकांसमोर चव्हाट्यावर मांडायला लाज नाही वाटत होय तुला? तू काय ग खांब उभा केल्यासारखी ही तू उभी आहेस? आता येळवत नाही वय तुला? चल निघ. थांब, कोणी कुठेही जाणार नाही. फातिमा, अहो तुम्ही बुरखा का घातलाय? ते घरात असताना. तो तिचा प्रश्न आहे. उगा बट्टा आपल्या नावाला आणि चूड लावली गावाला, असं नको. तू तुझी नाटकं बंद कर. कळेल ना नाटक कोण करते हे नक्कीच कळेल. फातिमा, बुरखा काढ. काढ म्हणते ना. अक्षरा, अगं काय चाललंय काय तुझं? दोस्त का ठिकाणावर हाय ना व? अगं असं बाहेरच्या बाईचा अपमान करायला लाज नाही वाटत तुला? हा, इथं आम्ही आधी वैतागलो तुझ्या वागण्याला. निदान बाहेरच्या बाईशी तरी नीट वाग.
सत्य समोर आणण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागेल आणि आज मला कोणीही अडवू शकत नाही. तूच म्हणत होतीस ना उर्वशी? उर्वशी हो उर्वशीच. मामी म्हणायला ना जीभ जड होते माझी. इतका छळ केलायस, इतका त्रास दिलायस ना की मान सन्मान देण्याच्या लायकीची नाहीयेस तू. अक्षरा ओरडू नकोस. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते ना मी. ती इथून का जात नाहीये हे सांगते मी. ती इथून कुठेही हलणार नाही. कारण ही फातिमा नाहीच आहे.